गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। योग याग तपे केली तयारी अमोपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। भव सिंधू उतरी पार। पांडुरंगा रो प्रथम,
सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि महागभीरनीरपूरपापधूतभूतलं वत्समस्तपातकारि दारितापदाचलं जगज्जये महाभये त्रिपुण्डशून्यो हरमेदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्ष्यकुर्मरा हरासुरादिपूजितं सुलक्षणेन तीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यैत्रयजननी देवाचे संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसाभूतं जयांची क्रिया स्मरण होय सकळ सिद्ध्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण शैलूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंत जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा चार चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल जीवनात तुम्ही आम्ही नामस्मरण का करावं नामस्मरण केल्यानंतर मानवी जीवाला त्याचा काय फायदा आहे या सगळ्या गोष्टीचं चिंतन मांडणारा तुकोबराईंचा अभंग आहे संतांचा आग्रह आहे महाराज आपण नामस्मरण करावं संतांचा आग्रह पण काही लोकांना मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तुकोबराय तुम्ही लोकांना एवढा उपदेश करतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या असा तुम्ही उपदेश करणारे नेमके कोण तुमचा काय अधिकार आहे कारण संत समाजाला बाहू वर करून सांगतात हा कारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका संत महात्मे वेळोवेळी अगदी पाया पडून सांगतात लागोनिया पाया नमस्कार करतात पाया पडतात परिणामी शिव्या देतात पण तुम्ही नामचिंतन करावं हा संतांचा आग्रह ठीक आहे ना पण तुम्ही समाजाला एवढे बजावून सांगणारे नाम घ्या असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय नेमका तुमचा अधिकार काय तुम्ही कोण तुकोबरायांनी स्वतःचा अधिकार सांगितला आम्ही कोण आहे आलो म्हणे तुका मी नामाचा धार आलो म्हणे तुका मी नामाचा प्रकार आणि आम्ही कोण आहोत भगवंताचं नाम चिंतन करणारे नामधारक आहोत देव कुणाला म्हणतात माहिती का देव यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत
स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। यम म्हणजे जिथे ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुत इंद्र ब्रह्मचंद्र वरुण मरुत ज्या देवाचं पूजन करतात तो परमात्मा माझ्या तुकोबराईंची पूजा करतो। जया पूजिले पांडु आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासिनी या देहा सकट वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबराय हा त्यांचा अधिकार आहे की प्रत्यक्षात देव तुकोबरायांची पूजा करतो। विठ्ठल त्या अधिकाराचे असणारे जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला नामाचं महत्व सांगतायत। कुणीतरी तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, पण नामानं काय होणार आहे, काय होईल हे नामचिंतन केल्यानं? तर आता काय होईल असा प्रश्न विचारलेला आहे। मग अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दाने? आपण जो अभंग सेवेला घेतलेला आहे त्याची सुरुवात कोणत्या शब्दाने? काय। काय हा शब्द प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नार्थक म्हटलं की त्याचं उत्तर द्यावं लागतं ना। मग कुणीतरी विचारलं, महाराज तुम्ही भगवत नामचिंतन करायला सांगतात, नामचिंतनानं काय होणार आहे? आता काय होणार आहे असं म्हणल्यानंतर तुकोबरायांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण तुकोबरायांनी जे उत्तर दिलं ते उत्तरार्थी उत्तर न देता प्रश्नार्थक उत्तर दिलं अभंगाचं पहिलं चरण।
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही म्हणतात नामस्मरण करा, नामस्मरण केल्यानं काय होणार आहे? मग नामस्मरण केल्यानं असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, असं काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. तुकाराम महाराजांनी उत्तरार्थी न देता प्रश्नार्थकच दिलं. ते म्हणले अहो नामचिंतन केल्यानं काय केल्यासारखं होत नाही, म्हणजे हे उत्तर समर्पक नाहीये, प्रश्नार्थक उत्तर आहे. भगवंताच्या नामचिंतनानं काय होत नाही. चिंतन करायला जर गेलो तर महाराज आपल्याकडे 4 युगाचा कालावधी, 4 युग आहे आपल्याकडे. किती युग आहेत? 4. कोणते कोणते? बोला ना. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. जर युग वेगळे वेगळे आहे तर प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन सुद्धा वेगळं आहे. का बरं? त्याचं कारण आहे प्रत्येक युगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा कमी झाली. प्रत्येक युगामध्ये माणसाची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली. प्रत्येक युगामध्ये माणसाच्या मनातलं वाणीतलं बळ कमी झालं. त्याच्यामुळे प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचे साधन बदलत गेले. चिंतन करूया. सत्ययुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन आहे तपश्चर्या. सत्ययुगातले लोक भगवंताची प्राप्ती करण्याकरता काय करायचे? तपश्चर्या करायची. तपश्चर्या. कस काय तपश्चर्या करायचे? त्याचं कारण सत्ययुगातील लोकांना आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. किती आयुष्य होतं? 1,00,000 वर्षाचं. अहो मग ज्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे त्याच्याकरता तपश्चर्या करणं सोपं आहे ना, साधं आहे ना, काही अडचण नाहीये. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. सहज शक्य आहे ना, कारण ज्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे त्याच्याकरता 60,000 वर्षाची तपश्चर्या करणं काय अवघड नाहीये, सहज शक्य आहे. म्हणजे तपश्चर्या केल्यानं सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती होत होती. आता कलियुगामध्ये तपश्चर्या करणं शक्य आहे का? शक्य आहे नाही. का बरं? का बरं? त्याचं कारण सत्ययुगामध्ये तपश्चर्या करण्याकरता त्या लोकांकडे 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आता आपण तपश्चर्या करू शकत नाही, कारण आता आपल्याकडे आयुष्य मर्यादा किती आयुष्य आहे आपल्याकडे आता? अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह. कमी अल्प म्हणजे किती? 100 100. पण सगळेचे सगळे आपल्या मालकीचे नाहीये. 100 गणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र खाय. अर्ध आयुष्य रात्रीनं खाल्लं म्हणजे झोपेत गेलं. 100 मधलं 50 झोपेत गेलं. उरलेल्या 50 मध्ये त्याच्यामध्येच बालपण, तरुणपण, म्हातारपण, अनेक प्रकारचं दुःख, पीडा, आजार, क्षय झालं. 50 वर्षाचं आयुष्य संपलं. काय भजनाचे उरले ते पाहे का? नामचिंतन करण्याकरता आपल्याकडे आयुष्याचा कालावधी शिल्लक नाही, कारण कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी. म्हणून कलियुगामध्ये सत्ययुगासारखी भगवत प्राप्ती करण्याकरता आपण तपश्चर्या करू शकत नाही. तर नाही, जाऊ द्या, द्या सोडून. चला पुढचा युग. पुढचा युग आहे त्रेतायुग. आता त्रेतायुगामध्ये युग बदललं, भगवत प्राप्तीचं साधन पण बदललं. त्रेतायुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं यज्ञ. त्रेतायुगामध्ये देव कशाने भेटत होता? यज्ञानं प्राप्त होत होता, यज्ञानं भेटत होता. म्हणून तर भगवान प्रभू रामचंद्रांच्या प्राप्ती करता राजा दशरथानं काय केला होता? पुत्र
मिष्टी नावाचा यज्ञ केला होता. यज्ञ देवता प्रसन्न झाली, पायसाचा अर्थात खिरीचा प्रसाद दिला आणि त्या यज्ञातून त्या प्रसादातून प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झाली. अर्थात त्रेतायुगामध्ये देवाच्या प्राप्ती करता यज्ञ करत होते. यज्ञ त्रेतायुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन यज्ञ. त्यावेळेस आयुष्य मर्यादा आहे 10,000 वर्ष. त्रेतायुगात त्या लोकांना आयुष्य किती होतं? 10,000 वर्षाचं. आणि साधन आहे यज्ञ. यज्ञ करायचे ते लोक. पण आता कलियुगात आपण यज्ञ सुद्धा करू शकत. तुम्ही म्हणाल का बरं नाही करू शकत? आम्हाला करायचं असलं तर नाही, करायचं असलं तर काही अडचण नाही, पण यज्ञाला लई मोठी सामुग्री लागते, लई मोठी यादी. मला एवढी यादी पाठ नाही, पण त्याच्याकरता महत्वाच्या 2-3 गोष्टी. जागा मोठी लागते, यजमान लागतात, आणि त्या यज्ञामध्ये सारखी तुपाची धार चालू ठेवावी लागते. कोणतं तूप? गाईचं. धार केवढी? वरणात चमच्यानं वाढतो तेवढी नाही, नाही, हत्तीच्या सोंड्यासारखी जाड गाईच्या तुपाची धार. यज्ञ पूर्ण होईपर्यंत अखंड ती धार चालू ठेवावी लागते. असे हजारो वर्ष यज्ञ करावे लागतात. त्यावेळेस यज्ञ देवता प्रसन्न होते आणि भगवंताची प्राप्ती होते. आता कलियुगामध्ये आपल्याला असं यज्ञ करता येईल का? तुपाची धार ते आपण एवढे उदार. पाहुणे जर आले तूप वाढायला गेलो, समजा त्याच्यामध्ये माशी पडली तर माशी पिळून काढायला सुद्धा माग पुढं पाहत नाही आपण, एवढ्या उदार. मग आता कलियुगात आपल्याकडनं यज्ञ करणं शक्य आहे का? म्हणून कलियुगामध्ये जर यज्ञ होत नसेल तर कलियुगात यज्ञाच्या माध्यमातून भगवंत भेटू शकत नाही. जाऊ द्या, काही नाराज होऊ नका. नाही भेटला तर नाही भेटला, चला पुढचं युग आहे. पुढचं युग आहे द्वापार युग. द्वापार युगामध्ये युग बदललं, भगवत प्राप्तीचं साधन बदललं. द्वापार युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलंय पूजा. द्वापार युगामध्ये देव कशाने भेटत होता? पूजेनं. पूजा करायचे द्वापार युगाचे लोक. पूजा. पूजा शब्दाचा अर्थ काय? पूजा. पूजा यथा देहे तथा देवे. देहाला जे जे लागतं ते ते देवाला देणे या नाम पूजा. विठ्ठल. आणि मला वाटतं आपली पूजा पाहतच राहावी अशी पूजा आहे. आपली सकाळची देवपूजा कशी? आंघोळ झाली, देवघरात आलो, बसलो, आसन टाकलं नाही टाकलं, घंटी वाजवली, एक घंगाळ्यात पाणी घेतलं, विठ्ठल उचलले त्याच्यातच, रुक्मिणी आईसाहेब उचलल्या त्याच्यातच, गोपाळकृष्ण उचलले त्याच्यातच, खंडोबा, बिरोबा, वीर काय जे असेल ते सगळे एकाच घंगाळ्यात एकदाचे खळबळले, बाहेर काढले, कपड्यांनी कोरडे केले का गेले परत देवघरात. असंच आहे ना? आणि मग असं जर असेल तर मी एक प्रश्न विचारते. आपण सगळेजण सकाळी घरातले माणसं आंघोळ करतो का नाही? करतो ना? मग तुमच्याकडं घरात असं आहे का एक टप भरून घ्यायचा, सासूबाई उठल्या का त्याच्यातच डुबकी, सासरेबा उठले का त्याच्यात, असं आहे का? मग जर आपण घरामध्ये स्नान करताना बादली आहे, मग आहे, नळ चालू आहे, मग ना या खांद्यावर पाणी, त्या खांद्यावर पाणी, डोक्यावर पाणी, साबण लावतो, एवढे स्वच्छ आंघोळ करतो, मग माझ्या पांडुरंगाला नको का? यथा देहे तथा देवे. आपल्याला जे जे लागतं ते ते देवाला देणं ही खरी पूजा आहे. विठ्ठल. काय आंघोळीची तारा आपली. महाराज कशी देवाची पूजा करावी? भगवंताजवळ जावं. आपल्या लेकराला उठवतो ना तसं त्याला उठवावं. जरा अनुभव घेऊन बघा. माझा एक स्वतःचा अनुभव आहे. माझ्याकडे पांडुरंग आहे, माझा आराध्य आहे. मी त्याच्याविषयी कधी कधी असं अनुभवते, त्याच्याविषयी जर माझा भाव दृढ झाला ना, पितळाची मूर्ती आहे, भाव दृढ जर झाला तर कधी कधी मला वाटतं त्याचं वजन वाढलंय. थोडासा भाव कमी झाला का वाटतं माझा पांडुरंग वजनाने हलका झाला. जसा भाव आहे तसा देव आहे माऊल्यांनो. घेऊन बघा ना अनुभव. आपल्या लेकराला उठवतो तसं सकाळी त्याला उठवावं, गोंजारून त्याला उभं करावं. आपल्याला जर थंडीमध्ये गरम पाणी लागतं तर माझ्या पांडुरंगाला सुद्धा गरम पाणी घ्या. आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड पाणी लागतं तर त्याला पण थंड पाणी घ्या.
आपल्या लेकराच्या अंगा खांद्यावरून पाणी टाकतो तसं त्याच्या पण टाका ना, चोळून मोळून त्याला आंघोळ घाला ना, स्नान घाला, त्याला उचला. लेकराला जसं मांडीवर घेतो तसं त्याला घ्या. त्याच्याकरता एक छोटा टॉवेल नॅपकिन असावा, त्याच्यानं हरवार माझ्या पांडुरंगाचं अंग पुसावं. त्याला स्वच्छ कपडे घालावेत. आपल्या लेकराला सजवतो तसं त्याला सजवावं, कपडे घालावे, हार घालावे, त्याला चंदन लावावं, सगळा त्याचा सोहळा करावा, उचलावा आणि त्याला देवघरात ठेवा. असा सुंदर दिसतो, सुंदर दिसतो. आपल्याला चहा लागतो, त्याला काही डायबिटीज आहे का? त्याला नाही चालत का चहा? त्याला पण द्यावा. आपल्याला जेवायला लागतं, त्याला पण लागतं ना जेवायला. पण त्याचं जेवण कसं राहतं माहिती का? एवढी एवढी चाणकी, त्याच्यावर एवढा एवढा भात, त्या भातावरच एवढं टिळक बरं वरण, एवढी एवढी भाजी, भजत अख्खं नाहीच बिचाऱ्याला, अर्धच सगळं एकत्र. आणि त्याच्या पुढं आणखी काय असं जेवतो का आपण? वरण त्याच्यातच, भात त्याच्यातच, पोळी त्याच्यातच, भाजी त्याच्यातच, चटणी त्याच्यातच, असं काला करून खातो का? मग आपलं जर ताट भरून जेवण आहे, वरणाची डिश आहे, समोर चपाती, इकडून भाजी आहे, भात आहे, मीठ आहे, जसं आपल्याला ताट भरून वाढतो ना, तसं माझ्या परमात्म्याला सुद्धा ताट भरून जेवण वाढावं, त्याला नैवेद्य दाखावा. या नाम पूजा विठ्ठल. जर कलियुगामध्ये द्वापर युगासारखी श्रद्धेने पूजा जर करता येत नसेल महाराज आपल्याला, तर कलियुगात पूजेने देव भेटणार नाही. अरे बापरे. मग महाराज सत्ययुगातल्या तपश्चर्यासारखा कलियुगात देव भेटत नाही, त्रेतायुगातल्या यज्ञासारखा कलियुगात यज्ञ करून देव भेटू शकत नाही, द्वापर युगासारखी पूजा कलियुगात आम्हाला करता येत नाही म्हणून देव भेटत नाही. मग आम्हाला कलियुगात देव भेटणार नाहीच का? भेटेल. मग कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन काय? देईल भेटी तेने म्हणजे कशाने? कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन एकदम सोपं आहे, ते म्हणजे नामस्मरण, चिंतन, कीर्तन. त्या माध्यमातून परमात्मा भेटतो. प्राप्ती करण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्यं
नित्ययुक्ता उपासते सततम कीर्तयन्तो मां. सदा सतत हमेशा देवाचं चिंतन करायचं. ठीक आहे हो, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, देव भेटेल. आणि देव भेटून काय करायचंय आम्हाला? जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सुखा करता समाधाना करता आपल्याला जीवनात कुणाच्या भेटीची गरज आहे? भगवंताच्या भेटीची गरज आहे. कारण मला सांगा, तुमची आमची इथं बसणाऱ्यांच्या सगळ्यांचीच जीवनामध्ये धावपळ, दगदग, कष्ट, व्यापार, व्यवसाय, शेती, उद्योग, धंदा, नोकरी, हे जे सगळं आपण करतोय, कशासाठी करतोय? याच्या माध्यमातून आपला उद्देश काय? फक्त हे सगळं करून आम्हाला काय मिळावं? आम्हाला फक्त आणि फक्त सुख मिळावं. आपण धावतो दोनच कारणाकरता. एक सुख प्राप्ती करण्याकरता, आणि दुसरं आम्हाला सुख तर पाहिजे, पण भले ते सुख उशिरा मिळालं तरी चालेल, पण असणारं दुःख मुळासकट नष्ट झालं पाहिजे, याच्याकरता धावतोय आपण. सुख हवंय आणि असणारं दुःख नष्ट झालं पाहिजे. मग त्या सुखाच्या प्राप्ती करता म्हणा, देवाच्या प्राप्ती करता म्हणा, जीवनामध्ये नामचिंतनाने भगवंत भेटीची अवश्य गरज आहे. विठ्ठल. अजून एक प्रश्न निर्माण होतो, माणसं सुखासाठी का बरं धावतात? का बरं सुख पाहिजे आम्हाला, दुःख का नको? आजपर्यंत असं कधी कोणी देवाला म्हणलं का, हे भगवंता आतापर्यंत लई सुखात जीवन जगलो, दुःख काय चीज बाई मला माहित सुद्धा नाही, देवा खूप उपकार झाले तुझे, खूप सुख दिला मला, बाद झाला आता नकोय सुख, आता दुःख काय असतं मला कळू दे, देवा मला थोडस दुःख, असं म्हणलंय का कोणी? आपल्याला तर नकोच नको, पण नादबाबा भागवतात म्हणतात, मज लागी दुःख होवावे, ऐशे कोणी भावे ना जीवे. मला तर नकोच नको दुःख, पण माझ्यावर अवलंबून असणारं जे कुटुंब आहे ना, त्यातला एक सदस्य सुद्धा दुःखी नकोय. आम्हाला दुःख नकोय, फक्त सुख पाहिजे. का बरं? त्याचं कारण आहे महाराज, मुळात आपला जीवच पूर्वीचा सुखी आहे, आणि सुखी असल्या कारणाने त्याची राव सुखाकडेच असणार आहे ना. मी एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उन्हाळ्याचे दिवस आहे, आता वाटतं आपल्याला थंड पाणी प्यावं, मग आपण माठातलं पाणी पितो. लईच गरम झालं असेल तर मग फ्रीज मधलं पाणी पितो. अजूनही त्याच्यापेक्षा थंडगार सरबत प्यावंसं जर वाटलं तर त्याच्याकरता अजून एक थंड पदार्थ आहे आपल्याकडं, फ्रीज सगळ्यांकडे. त्याच्यामध्ये फ्रीजर नावाचा कप्पा आहे, त्याच्यात एक छोटासा ट्रे असतो. त्या ट्रे मध्ये आपल्या बादलीतलं हंड्यातलं एक ग्लास भर पाणी ओतायचं आणि तो ट्रे फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा. 2 तासांना तो ट्रे बाहेर काढला की 2 तासानंतर सुद्धा त्या ट्रे मध्ये ग्लासभर ओतलेलं पाणी जसंच्या तसं राहत. पाणी नाही, काय होतं त्याचं? बर्फ. बर्फ म्हणजे पाणी गोठवण्याच्या क्रियेला बर्फ म्हणतात. आता तो ट्रे बाहेर काढला, ताटामध्ये पालथा केला, सगळे बर्फाचे तुकडे खाली काढून घेतले, ते तुकडे ताटामध्ये 2-3 तासानंतर सुद्धा बर्फाचे तुकडे ताटात जसेच्या तसे राहतात. नाही काय होतं मग? का बरं पाणी झालं त्याचं? अहो होणारच, पूर्वी कोण होतं ते? पाणीच होतं. त्याच्यामुळे नंतर काय झालं ते महाराज, जर पूर्वी जर ते पाणी असेल तर त्याची धाव ही मूळ स्वरूपाकडे, पाण्याकडेच असणार आहे. तसा आपला जीव जर मूळचा सुखी आहे तर आपली धाव सुखाकडेच असणार आहे. विठ्ठल.
कारण सुख हे मूळच आहे, ओरिजिनल आहे, पूर्वीचंच आहे. आणि दुःख हे जीवनात अचानक आलंय. जे मूळचं आहे ते हवा हवा वाटतं आणि जे अचानक आलंय ते नको वाटतं. उदाहरणार्थ, आपल्या घरी पाहुणा आला, आपल्या घरी पाहुणा आला, 2-4 दिवस राहिला. पाहुणा किती लाडका असला, जीवाचा असला, तरी 2-4 दिवसानं का होईना तो जावासाच. म्हणजे तुम्हाला जर ठेवून घ्यायचा असेल तर माझं काही म्हणणं नाहीये, पण मला तरी असं वाटतं का तो जर आला तर 2-4 दिवसांनी निघून जावं. का बरं? जावई जरी असला तरी त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. म्हणजे पाहुणा जर आला तर तो 2-4 दिवसांनी का होईना जावासा वाटतो. आणि घरातलं पोरग किती टुक्कार असलं तरी घरातच राहावं वाटतं. का बरं? कारण मुलगा मूळचा आहे, आपला आहे, तो राहावा वाटतो. पाहुणा अचानक आलाय म्हणून जावा वाटतो. तसं सुख हे मूळचं आहे म्हणून हवा हवा वाटतं. दुःख अचानक आलंय म्हणून नको वाटतं. विठ्ठल वेदांतामध्ये एका प्राण्याचा उल्लेख आलेला आहे. मी प्राणी पाहिलेला नाही, फक्त वाचलेलं आहे. असा एक प्राणी म्हणे, त्याचं नाव आहे सायाळ. जुन्या लोकांनी पाहिलं असेल तर मग त्यांना कल्पना आहे. म्हणतात जन्मताच त्या प्राण्याच्या अंगावर दाबण्यासारखे मोठे मोठे काटे असतात त्या सायाळाचे. तर का बरं म्हणे, ते सायाळ जंगलात फिरताना जर त्याला अशी जाणीव झाली का माझ्यावर दुसऱ्या एखाद्या हिंस्र जनावरांना आक्रमण केलं असं त्याच्या लक्षात जर आलं तर ते सायाळ काय करतं, आपलं अंग जागच्या जागी फुगवतं. आणि अंग फुगवलं का त्याच्या अंगावरचे ते दाबण्यासारखे मोठे मोठे काटे असे ताट होतात आणि त्या समोरून येणाऱ्या प्राण्याला ते इजा करतात, टोचतात. अर्थात जनावरांचं ते हिंस्र जनावरापासून आपल्या स्वतःचं संरक्षण व्हावं याकरता परमेश्वरानं सायाळला दिलेली ही नैसर्गिक देणी. चला पुढे. आता तो सायाळ अरण्यातून फिरता फिरता त्याच्या पायात काटा भरला. त्या सायाळच्या त्या पायात काटा भरल्यावर तो काटा इतका सलतो त्याला वाटतं पायातला काटा जावा. आता पायातला तरी काटाच आहे ना, अंगावरचा तरी, पण अंगावरचा काटा त्याला राहावा वाटतो आणि पायातला काटा जावासा वाटतो. का बरं? का बरं? दोन्ही काटेच आहेत ना, मग ठेव ना पायातला पण. कारण पायातला आगंतुक आलाय, अचानक आलाय, दुःख देतोय म्हणून नको वाटतो. आणि अंगावरचा मूळचा आहे, सुख देतो म्हणून हवा वाटतो. तसं आपलं सुख हे मूळचं आहे म्हणून हवा हवा वाटतं. दुःख अचानक आलंय जीवनात म्हणून नको वाटतं. विठ्ठल भगवंत प्राप्ती करता म्हणा, सुख प्राप्ती करता म्हणा, आपल्याला भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे, सुखाची गरज आहे, दुःख नकोय. आजपर्यंत जगामध्ये दुःख कुणीच मागितलेलं नाहीये, पण शास्त्रामध्ये 2 महात्म्यांचा उल्लेख आलेला आहे का ज्यानं देवाकडे फक्त आणि फक्त दुःख मागितलेलं आहे. कोण? 2 जणांनी देवाकडे दुःखच मागितलेलं आहे. कोण? बोला बोला, कोण? वा, कुंती माता. भगवंताकडे फक्त काय मागितलं? दुःख मागितलं. युद्ध संपलेलं आहे, भगवान द्वारिकेला जायला निघाले. महाराज काय गोड प्रसंग आहे तिथं. उत्तरेच्या गर्भातला प्रसंग घडलेला आहे. आणि भगवान निघणार आता. सगळ्यांचा निरोप घेत युधिष्ठिराकडे येऊ का मी, अर्जुनाकडे येऊ का मी, येऊ का मी, येऊ का मी. नुसतंच येऊ का मी म्हणायचं, पण जात काय नव्हता. खरं सांग का, त्याला जायचंच नव्हतं. कारण त्याचं काम शिल्लक होतं. कोणतं काम होतं? कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये मृत्यूची वाट पाहत शरपंजरी झोपलेले कोण होते? पितामह भीष्माचार्य. त्यांना दर्शन देऊन मग याला द्वारिकेला जायचं. सगळ्यांनाच म्हणला येऊ का, येऊ का, येऊ का. सरते शेवटी गेला कुंती मातेकडे. आत्या, त्याच्या वडिलांची बहीण होती. आत्या येऊ का मी आता? चाललाच कृष्णा? हो चाललो चाललो. आणि मी चाललोच आहे आता, परत भेट होईल ना होईल. काय मागायचं
मागायचं असेल आत्याबाई ते मागून घ्या. कुंती मातेनं पाहिलं, हा जरी माझ्या भाच्याच्या रूपात इथं आलेला असेल पण जगाचा मालक आहे, हा परमात्मा आहे. म्हणून ती म्हणली, देवा मला सगळं आहे, माझ्याकडे कसलीच कमी नाहीये, द्यायचंच असेल तर फक्त एकच द्या, मला फक्त आणि फक्त दुःख द्या, दुःख. भगवान म्हणले, आत्याबाई अहो लाक्षाग्रहात जाळण्यापासून तर भीमाला विष पाजून पाण्यात टाकण्यापर्यंत एवढे दुःख तुम्ही भोगले, अजून हाऊस नाही झाली का? तरी दुःख मागतायत का? दुःख मागतायत त्याचं कारण आहे देवा, जेव्हा जेव्हा आमच्यावर दुःख येतं ना तेव्हा तेव्हा द्वारकेचा राणा त्या दुःखातून सोडवण्याकरता तू येतोस. म्हणून तू आला की तुझं दर्शन होतं आणि तुझ्या दर्शनानं संकटाचं दुःख वाटत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा तुझं दर्शन व्हावं याच्याकरता मला सुख नकोय, फक्त दुःख पाहिजे. विठ्ठल दुःख मागणारा दुसरं उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये. राजा रणतीदेव यांनी देवाकडे दुःख मागितलं. सुखा करता म्हणा, भगवंताच्या प्राप्ती करता म्हणा, जीवनामध्ये भगवत नामचिंतनाची गरज आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या नामचिंतनाने काय होतं हो? रामायणामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. भगवत नामचिंतनाने काय होतं? रावणाने आई साहेबाचं अपहरण केलं आणि लंकेमध्ये नेऊन ठेवलं. त्या लंकेमध्ये अनेक वन होते, अनेक अरण्य होते. त्याच्यापैकी कोणत्या वनात ठेवलं तिला? अशोक वनामध्ये ठेवलं. आश्चर्य आहे ना, वनाचं नाव आहे अशोक. अशोक म्हणजे ज्याच्या जीवनात कधी शोक नसतो त्याला म्हणतात अशोक. म्हणजे अशोक आहे, त्या वनामध्ये हिला ठेवलं आणि ही फक्त शोकच करत होती. अशोक वनात शोक करत होते आई साहेब. त्या अशोक वनात ठेवलं. तिच्यावर देखरेख करण्याकरता एक राक्षसीन ठेवली होती. काय नाव तिचं? तिचं नाव त्रिजटा. कोण होती ही त्रिजटा? कोण होती? बोला ना, बोला ना. त्रिजटा होती बिभीषणाची मुलगी, रावणाची बहीण नाही, बिभीषणाची मुलगी होती. राक्षसीन पण मोठ्या सात्विक भावाची होती. सीतेला जीव लावत होती, प्रभू रामांना मानणारी होती. विशेष आहे ना, म्हणजे ती राहत होती राक्षसांमध्ये, वागत होती माणसासारखी. आपण राहतो माणसांमध्ये वागतो, मग कोण बरं, ती का आपण? राक्षसांमध्ये राहत होती पण सीता मातेला जीव लावत होती. आपल्या दिवसभरात ड्युटी संपली का संध्याकाळी घरी जायची. आज नियमाप्रमाणे तिची संध्याकाळी सुट्टी झाली, घरी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिजटा ड्युटीवर आली. आली ना तर तिनं आज वेगळाच प्रसंग पाहिला. एवढ्या दिवसाची असणारी गप्प गप्प सीता, शांत सीता, आज तिनं ओक्सा बोक्सी रडताना पाहिली. आश्चर्य वाटलं त्रिजटेला. त्रिजटा जवळ गेली आणि सीतेला विचारावं लागली, काय झालं, का बरं रडतेस, तुला काही हवंय? म्हणले नाही. तब्येत बरी नाही तुझी? म्हणले तसं पण काही नाही. कुणी काय बोललं तुला? म्हणे तसं काही नाही. आमचे महाराज आले, त्यांनी काही त्रास दिला का? म्हणले तसं नाही. मग का रडते? ते म्हणले त्रिजटे इकडे. ते समोरचं झाड दिसतं ना, त्या झाडावर आहे ना एक भिंगुरटीचं घरट आहे. बरं, मग त्या घरट्यामध्ये त्या भिंगुरटीने एक आळी आणून ठेवलेली. अगं आणू दे, तू का रडते सांग? तेच सांगते, तेच सांगते. त्या आळीनं त्या घरट्यामध्ये एक भिंगुरटी आणून ठेवलेली. आपल्या भिंगुरटीनं त्याच्यामध्ये एक आळी आणून ठेवलेली. आणि ती भिंगुरटी काय करते? इकडून तिकडून फिरून आली का त्या आळीला चावते, इकडून तिकडून फिरून आली का त्या आळीला चावते. अगं मग चावले तर चावते ना, तू का रडते? तेच सांगते. त्रिजटे त्याच्यामुळे काय झालं, ती भिंगुरटी फिरून येते आणि आल्यावर त्या आळीला चावते. त्याच्यामुळे त्या आळीनं सारखा ध्यास घेतलाय. कुणाचा? त्या भिंगुरटीचा.
काय ध्यास घेतला? ती आळी सारखी चिंतन करते, भिंगुरटी आली का मला चावल, भिंगुरटी आली तर मला चावल, भिंगुरटी आली तर मला चावल, असा तिचा जपच चालू झाला. कुणाचा? त्या घरट्यातल्या आळीचा. म्हणजे चिंतन कुणाचं करते ती? त्या भिंगुरटीचं. त्रिजटे त्याचा परिणाम असा झाला, त्या आळीनं घरट्यात सतत भिंगुरटीचं चिंतन केल्यामुळे आता आळीनं राहता भिंगुरटी झाली. अगं मग झाली तर हो दे ना, तू का रडते? अगं त्याचंच उत्तर देते. त्रिजटे, जर आळीनं भिंगुरटीचं चिंतन केल्यावर जर आळी भिंगुरटी होऊ शकते, मग मी इथं लंकेमध्ये कुणाचं चिंतन करते? आईसाहेब सीता कुणाचं चिंतन करत होत्या? प्रभू रामांचं. मग त्रिजटे, आळीनं भिंगुरटीचं चिंतन केल्यावर जर ती भिंगुरटी होते, तर मी रामाचं चिंतन केल्यावर मी कोण होईल? राम म्हणता रामची हुई जे चिंतने चिंतने तद्रुपता. जर तिनं आळीनं भिंगुरटीचं चिंतन केल्यावर जर ती भिंगुरटी होते, तर मी रामाचं चिंतन केल्यावर मग मी कोण होईल? राम होईल. मग त्रिजटे, माझ्या रडण्याचं कारण हे, जर मी राम झाले तर मी एक राम, आणि अरण्यातलं एक राम, दोन दोन राम, सीता कोण होईल? म्हणून मला रडू येतंय. विठ्ठल आता ती त्रिजटा होती, माझ्यासारखी मूर्ख थोडीच होती ती, अभ्यासूच होती ती. पण ती त्रिजटा म्हणले, सीते वेडीस तू वेडी. अगं तू जर इथं लंकेमध्ये रामाचं चिंतन करते, तर तुझे राम अरण्यात कुणाचं चिंतन करतात? गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे. लक्ष्मण सम जाये बहुभाती लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण समजाए बहुभाती. लक्ष्मणची भ्रमाते पूछत चले लता तरुपाती. लता म्हणजे वेल, तरू म्हणजे झाड, पाती म्हणजे पानं. झाडाला विचारतात, माझी सीता पाहिली का? वेलीला विचारतात, माझी सीता पाहिली का? हे खग हे मृग मधुकर सुख कपोत लक्ष्मण समजाए बहुभाती तुझे राम अरण्यामध्ये तुझं चिंतन करतायत. मग सीते, जर तू लंकेमध्ये रामाचं चिंतन केल्यावर जर राम होशील, तर त्यांनी अरण्यात सीतेचं चिंतन केल्यावर ते कोण होतील? सीता होतील ना बाई. मग तुमची जोडी सही सलामत आहे, रडायचं काय कारण आहे? विठ्ठल नियम असा आहे, आपण ज्याचं चिंतन करतो ना, त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. इथून दिंडी जाते का पंढरपूरला? नाही. त्र्यंबकेश्वरला, दुसऱ्या कुठल्या तरी दिंडीत तुम्ही पंढरपूरला जात असाल. वारीचा नियम आहे बरं का. वारीत जाता जाता माणसं भजन करतात. भजनाचा नियम असा आहे, ज्याचं भजन करतोय, ज्याच्याकडे चाललोय ना, त्या भजनाने आपल्याला त्याच्यासारखंच रूप प्राप्त होतं. माणसं आहे ना, इकडून वारीला जाताना गोरे गोमटे जातात, गोरे गोमटे. तिकडून येताना असे काळे ठिकूर पडतात. काळे ठिकूर झाले तर समजायचं यांनी नक्कीच वारीत भजन केलेलं आहे.
पण इकडून गोरे गोमटे गेले आणि गोरे गोमटेच आले ना, समजायचं यांनी चिंतन केलं, भजन केलं नाही. कारण भजनाचा नियम आहे, ज्याचा भजन करतो त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताचं नामचिंतन केल्यानं काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. काहू तुकोबराय, भगवत नामचिंतनाने जर जीवाला भगवत स्वरूपाची प्राप्ती होते, तर मग भगवत स्वरूप प्राप्त करण्याकरता फक्त नामचिंतन करावं का अजून दुसरे पण काही साधन आहेत? तर तुकोबराय म्हणले साधना अनेक आहेत, पण त्या सगळ्या साधनांमध्ये भगवत नामचिंतन हे कसं आहे? अभंगाचं दुसरं साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. भगवत नामचिंतन हे सगळ्या साधनांचं काय आहे? सार आहे, सर्वश्रेष्ठ आहे. भगवत नामचिंतनाने काय काय नाही होत. जळतील पापे पापाचे कडप काय होऊ शकत नाही नामचिंतनानं. सगळ्या साधनांमध्ये भगवत नामचिंतन हे नामांचं कीर्तन साधन पै. कसं आहे ना, सोप 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 सोप. या सोप्याचा एवढा विचित्र अर्थ काढला आपल्या वारकऱ्यांनी. सोप सोप म्हणजे इतकं सोप, तोंडात तंबाखू टाकून म्हणलं तरी चालतं, इतकं सोप. असा अर्थ आहे का त्याचा? दारू पिऊन नामस्मरण केलं तरी चालतं, इतकं सोप, असा अर्थ आहे का त्याचा? भगवत नामचिंतन सगळ्या साधनामध्ये सोपं आहे. सोपं म्हणजे त्याची किंमत कमी असं नाही. सोपा म्हणजे इतर साधना करताना जे कष्ट आहे, इतर साधना करताना जे शरीराला क्लेश आहे, इतर साधना करताना जे यातना आहे, तेवढे कष्ट तेवढे क्लेश नामचिंतनात नाही. म्हणून इतर साधनांच्या मानानं नामचिंतन हे कसं आहे? याचा अर्थ ते इतकं पायंदळी नाही तुडवायचं का कसंही कीर्तन करावं, कसेही भजन करावे, कसेही वारकरीपणाचं गायनं वादनं कसे करावे, असा अर्थ नाही त्याचा. महाराज वारकरी संप्रदायाला काही आचारसंहिता दिलेली, प्रत्येक क्षेत्रात नियम आहेत. आमचंच कस काय मोकार वागणं झालंय, कोण झालं, काहीच नियम नाही ठेवलेत आम्ही. ज्याला जशा पद्धतीनं परमार्थ करता येईल तसा परमार्थ सुरू झालेला आहे. पण सावधान, इतका परमार्थ खाली नेऊ नका की ज्ञानोबाराय तुकोबरायांना येऊन गोळ्या घालावं लागतील, एवढा परमार्थ खाली आणू नका. कसा आहे, कसे कपडे असावे कीर्तनातले? पांढरे कपडे दिलेले आहेत आपल्याला, अलिखित लिहिलेलं नाही पांढरेच कपडे पाहिजे. पण का पांढरा कपडा आहे वारकरी संप्रदायाला? याच्यावर थोडा जरी कशाचा पण डाग पडला ना, सण नाही करत हा कपडा.
त्या पांढऱ्या कपड्यासारखं वारकऱ्याचं जीवन निष्कलंक असावं याच्याकरता हे कपडे आहेत आपल्याला. पण आमच्या काळ्या निळ्या आणि पिवळ्या कशाही साड्या राहतात. चालतं तुम्हाला, मला तरी बोलून काय उपयोग आहे माझा? माझ्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, पण तळमळ वाटते महाराज. या सानप बाबांना विचारा, मी किती बालपणापासून या म्हाताऱ्या लोकांच्या सानिध्यात आहे. या म्हाताऱ्या लोकांचं सानिध्य जर नसतं ना तर माझा सुद्धा मार्ग भरकटला असता. पण हे पांढरे कपडे, पदर, उपरण, हे जे सगळे संस्कार या जुन्या लोकांचे आलेले आहेत. हे जुने लोक जर परमार्थातून वजा केले ना तर परमार्थाचा तमाशा व्हायला वेळ नाही लागणार. आणि मी स्पष्ट व्यक्त, ही शूटिंग पण चालू आहे, चालू राहू द्या अशीच. माझी थोडीशी तळमळ आहे. सगळं चालू आहे कीर्तनात, मेकअप, रिंगा, फक्त पायात चाळ यायचे राहिलेत. तुमच्या नाही, इथं तेवढे आले ना का कीर्तन हा शब्द खोडून टाकायचं आणि तिथं काय लावायचं? मग कशा करता हे? जसे आपले आई बाप आहेत ना, जुने आजी आजोबा, त्यांनी चिव 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 करून जसा प्रपंच जोडून आपल्या हातात दिला ना, बाया नो आम्ही लय कष्ट केले ग, हा प्रपंच वाढवा ग, याची धूळधाण नका करू ग. आणि त्या जुन्या लोकांदेखत जर आपण प्रपंचाची उधळपट्टी केली तर काय म्हणतात आपल्या सासवा, आजा सासवा, हे देवा पांडुरंगा, आमच्या डोळ्या देखत एवढी आपण प्रपंचाची उधळपट्टी चालली, डोळ्याने पावत नाही, आता डोळ्या झाकरे देवा, म्हणतात का नाही जुने माणसं? प्रपंचात उधळपट्टी केली तर एवढा दुःख आहे, तसा हा परमार्थाची सगळी संप्रदायाची ही प्रॉपर्टी माझ्या संतांनी आपल्या ताब्यात दिलेली आहे. आणि त्यांच्या डोळ्यात देखत जर याची उतरण होत असेल, किती दुःख होत असेल संतांना. विचार केलाय कधी? विचार करा. विचार केला तर नक्कीच्या परमार्थाची दिशा आणि दशा सुद्धा बदलेल. विठ्ठल आपल्याला भगवंताजवळ पोहोचवणारा जर कोण असेल तर फक्त आणि फक्त नाम साधना आहे. ती साधी आहे, सोपी आहे, पण किती सोपी आहे. इतर साधनांमध्ये जे कष्ट आहे तेवढे कष्ट नामचिंतनात नाहीये. आता मला सांगा, राम काय कष्ट झालं? किती वेळ गेला? काम सोडावं लागलं का त्याच्याकरता? असं बसावं लागलं का तुम्हाला? कामामध्ये काम. मग तुम्ही स्वयंपाक करताना नाम घ्या, जेवण करताना त्याचं चिंतन करा, पडल्या पडल्या नामस्मरण करा. त्याला तुमचं स्वतंत्र वेळ काढण्याची गरज नाही ना. संसारी असावे न लगती सायास जावे म्हणून तुम्हाला प्रपंच सोडून बाहेर जाण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला कामामध्येही देवाचं चिंतन करता येईल. इतका सोपं आहे की त्याच्याकरता कष्ट करण्याची गरज नाही. म्हणून इतर साधनांमध्ये भगवत नाम चिंतन हे सगळ्या साधनातलं सार, सर्व साधनाचे सार. आणि असं आहे, एक नामस्मरण जवळ असलं ना बाकीच्या गोष्टी जवळ ठेवायची गरज नसते. एक उदाहरण सांगते पुढे चालते. राजा आणि बिरबल होता. दोघ जण असे चालले होते आपल्या नगरातून फिरत. आणि जाता जाता त्या नगरामध्ये काही सुंदर सुंदर सुगंधित फुलांचे बगीचे होते. त्याचा असा सुंदर सुगंध येऊ लागला, राजेसाहेबांचं मन प्रसन्न झालं. आणि त्यांनी बिरबलाला सांगितलं, बिरबलजी खूपच सुंदर फुल आहे हो, चांगला सुगंध आहे हो ना. द्या मग असं करा, आपल्या राज्यामध्ये जेवढ्या जेवढ्या जागा रिकाम्या असतील तेवढ्या सगळ्या जागांमध्ये फुलांच्या बगीचे लावून टाका, सगळंच काम होईल, आपल्याला मस्त सुगंध सुटेल. बिरबल म्हणे, असं नाही करता येणार महाराज. का बरं? अहो म्हणले, आपल्या राज्यात काही काही जागा ज्या त्या कामाकरता राखीव ठेवलेल्या आहे. आता काही जागेमध्ये आठवड्याचा बाजार भरतो, तिथं फुलांचा बगीचा लावला तर मग बाजार कुठं भरेल? काही काही जागा त्या त्या कामाकरता राखीव ठेवलेल्या आहे. पूर्वीच्या काळात शौचालय नव्हते, ओपन जागा होती, मग काही जागा शौचालयाकरता ठेवलेली आहे, ती काढून टाकली, तिथं फुलांच्या बगीचा लावले तर मग लोक कुठे जातील? म्हणजे ज्या त्या कामाकरता जी ती जागा ठेवलेली आहे तिथं फुलांच्या बगीचा लावून जमणार नाही महाराज आपल्याला. राजा म्हणे, राजा तू आहे का मी सांगतो तुला बगीचा लाव. तुम्हाला कशाला पाहिजे म्हणे फुलांच्या बगीचे? अरे एवढा सुंदर सुगंध आहे म्हणे, मला सुगंध आवडला, त्याच्याकरता मला काय पाहिजे? तो म्हणे, तुम्हाला काय पाहिजे? बगीचा पाहिजे का फुलांचा सुगंध पाहिजे? राजा म्हणे, मला फुलाचा सुगंध पाहिजे, त्याच्याकरता पुढचं बोलू नका.
तुम्हाला फक्त फुलाचा सुगंध पाहिजे ना, मग संपलं तुमचं काम. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आला. येताना एक अत्तरची बाटली घेऊन आला, सेंट बाटली घेऊन आला. राजाजवळ गेला. राजा म्हणे, ओ काय झालं त्या बघितलं? एक काम करा. त्याने ती बाटली खोलली, थोडस त्या राजाच्या हातावर चोळलं. म्हणे घ्या बरं सुगंध. त्यानं सुगंध येतो. वा 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 काय सुंदर सुगंध. मग बस संपलं. म्हणे तुम्हाला जेव्हा जेव्हा सुगंध घ्यावा वाटला तेव्हा तेव्हा थोडं हाताला चोळायचं आणि याचा सुगंध घेत बसायचं, संपलं काम. जर एका थेंबानं जर तुम्हाला सुगंध भेटत असेल तर गावभर तुम्हाला बागा लावायच्या काय गरज आहे. तसं भगवत नाम चिंतनाने जर तुम्हाला मुक्ती मिळत असेल तर बाकीचा पसारा जवळ ठेवण्याची काय गरज आहे. विठ्ठल म्हणून माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठात म्हणलेले योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी द्या. भगवत नाम चिंतन जवळ जर ठेवलं तर बाकीचे साधन नामापुढे काय आहेत, उपाधी आहेत. म्हणून हे नाम सगळ्या साधनात श्रेष्ठ आहे. सर्व साधनाचे सार परिणाम भवसिंधू उतरी पार. भवसागरातून हे नाम काय करतंय, पहिलं तीराला नेतं. विठ्ठल भगवत नामचिंतनाने काय होतं. आज माझ्याकडे विषय नाम आहे त्याच्यामुळे मी बाकीकडे मला सरकायला जागा नाही. पहिल्या दिवसाचं कीर्तन हे बंधनाचं कीर्तन आहे. नाम परताल दुसरीकडे काही कुठं सरकायला जागा नाही राहत. नामाविषयी मी दुसरं आज भक्ती सांगू शकत नाही, ज्ञान सांगू शकत नाही, वैराग्य सांगू शकत नाही. फक्त नाम सांगण्याचा अधिकार आहे. ही कीर्तनकाराला आचारसंहिता आहे. विठ्ठल कथावाक तुम्हाला माहित आहे. त्या लंकेमध्ये जायचं होतं तर पूल करायचा होता. कशाचा केला, दगडाचा. एवढा मोठा समुद्र, दगड टाकले का ते पाण्यात काय होऊन जायचे, बुडून जायचे. आता किती दगड टाकावे, कधी बनायचा हा पूल. मग आता असे दगड पाहिजे का जे पाण्यावर काय झाले पाहिजे. आता असे हलके फुलके दगड कुठून आणायचे जे पाण्यावर तरंगतील. दगड असे हलके नाहीये, दगड बुडूनच जाईल. मग काय आयडिया करावी. तर त्या वानर सेनेमध्ये एक वानर होते, नळ आणि नीळ. नळ नीळ म्हणतात. त्यांना शाप होता. ते ना लहान लहान होते असे. त्यांचे वडील ऋषी होते. तर अनेक ऋषी आले आणि तिथं पूजा करायला बसले, यज्ञ करायला बसले की हे लहान लहान काय करायचे, नळनीळ वानर खेळत खेळत जायचे. कोणाची निरंजनी उचलून घे, कोणाच्या अगरबत्त्याच पळून ने, कोणाची घंटीच पळून ने, असं सामान गायब करायचे ते. आणि मग ते सापडता सापडत नव्हते. त्यांना हसू यायचं. मग तिथं जमलेल्या साधूंनी त्यांना शाप दिला. आणि ते काय करायचे, ते पाण्यात टाकून द्यायचे, कुठं पण टाकून द्यायचे. त्यांनी शाप दिला, यांच्या हातानं वस्तू उचलली रे उचलली तर ती वस्तू पाण्यात बुडणारच नाही. म्हणले ती पाण्यावर तरंगल, असा आमचा तुम्हाला शाप आहे. तो उपयोगाला आला ना महाराज. पाण्यात दगड कुणाच्या हाताने टाकले, मग नळनिळाच्या हातून टाकले. त्याच्यावर राम नाम लिहिलं. तुम्ही विचार करा, जर नामाने जड दगड पाण्यावर तरंगू शकतो, जर नामाने जड दगड पाण्यावर तरंगू शकतो, तर नामाने हा दगड भवसागरातून तरणार नाही का महाराज. भगवत नामचिंतनाने याचा सुद्धा उतारू शकतो. म्हणून भवसिंधू उतरी पार विठोबा रखुमा.
सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. म्हणजे तुकोबर आहे. नामचिंतन हे सगळ्या साधनामध्ये सार आहे. सगळ्या साधनात म्हणजे नामस्मरणाच्या पलीकडे अजून सुद्धा भगवत प्राप्तीचे साधना आहेत का? आहेत ना. कोणते कोणते? तपे केली तयाने अमुपे. भगवत नामचिंतनाच्या पलीकडेही देवाच्या प्राप्तीचे साधना आहेत. कोणते कोणते? योग. याग म्हणजे यज्ञ आणि तप. योग आहे, यज्ञ आहे आणि तपश्चर्या आहे. या मार्गाने सुद्धा देव भेटतो. पण ऐका, या मार्गाने देव भेटतो पण हे मार्ग कठीण आहे एक. आणि दुसरं, ह्या मार्गाने देव फक्त योग करणाऱ्याला, यज्ञ करणाऱ्याला आणि तपश्चर्या करणाऱ्यालाच भेटू शकतो. म्हणजे एकट्यालाच देव भेटू शकतो. कथा बाब तुम्हाला माहिती आहे. मी आता वेळ घेणार नाही, आपली वेळ संपली आहे. काही मिनिटात मी तुम्हाला सांगते. योग साधनेने भगवंत भेटतो. पण जो योग करतो त्यालाच भेटतो, बाकीच्यांना नाही ना भेटत. आणि योग साधना सोपी आहे. हे रानावनात, अरण्यात, जंगलात पूर्वीचे लोक साधना करत होते. साधना एका एका पायावर उभे राहून साधना करतात. तिथं काय त्यांना खायला पाहिजे? राशनचं दुकान आहे, अमृततुलीची टपरी आहे, बिस्लरीच्या बाटल्या आहे. काय काय तिथं काय त्यांच्याकडे खाण्यापिण्या करतात? महाराज वाळलेले झाडाचे पानं खातात, वारा पितात, एका एका पायावर साधना करतात. किती कष्ट आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, योगाची या वाटा जे का निघाले सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. एक नियम असा आहे वारकरी संप्रदायाचा, वक्त्याला जर आपलं म्हणणं पटवून द्यायचं असेल, आपलं बोलणं वक्त्याला जर पटवून द्यायचं असेल तर ते बोलणं पटवून देण्याकरता त्याला 3 पुरावे द्यावे लागतात. एक श्लोक द्यावा लागतो, एक ओवी द्यावी लागते आणि एक कुठल्या तरी संताचं प्रमाण द्यावं लागतं. हे 3 पुरावे जर त्याच्याकडे असतील तर त्याचं बोलणं योग्य आहे, नाही तर काहीच उपयोग नाही त्याच्या बोलण्याचा. आणि मला हा मुद्दा पटवून द्यायचा आहे, योग साधना करताना अतिशय खडतर, कष्टदायक. त्याच्यातला पहिला पुरावा मी ज्ञानोबरायांची ओवी दिली. दुसरा पुरावा श्लोक. भगवान बोलतात, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासिक्त चेतसा अव्यक्ता हि गतिर् दुःखं देहवद्भिर्वाप्यते क्लेशोधिकतरस्तेषां. क्लेशदायक आहे साधना. आणि त्याच्याकरता ज्ञानोबरायांचंच वासुदेव प्रकरणातले अभंग आहे. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोध नाडिकया माझी न संचलन न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरे चिंतने अहर्निशे मुक्ती स्थान
अतिशय क्लेशदायक आहे, कठीण आहे, म्हणून तो सहजासहजी साध्य होत नाही. म्हणजे योगाना देव भेटतो पण कठीण आहे, आणि ज्यानं योग केला त्यालाच भेटतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात योगापेक्षा नाम बरं. दुसरं साधन यज्ञ. यज्ञाने पण देव भेटतो, पण आपण सुरुवातीलाच पाहिजे नाही. यज्ञ करायला किती तूप लागतं, किती साहित्य लागतं, किती वेळ लागतो, तेवढं आपल्याकडे नाही. म्हणून यज्ञापेक्षा नाम बरं. आणि तपश्चर्या, तपश्चर्या करायला लोक जातात, असा सापळा होतो, सापळा त्यांच्या शरीराचा. महाराज, तपश्चर्याने शरीराची आटणी होते, आटणी. शरीर माणसाचं तपश्चर्याने सूक्ष्म होतं. आणि काही खायला नसतं, प्यायला नसतं. तो अनुभव गेल्या वर्षी आम्ही घेतला परिक्रमेत. खडतर तपश्चर्या असते ती. आता थोडं सोपं होत चाललं, आश्रम आहेत, सुखसुविधा झाल्या आहे भोजनाच्या. पण मी गेले त्या वर्षी नेमकाच नर्मदा मैयाला पूर आलेला होता, सगळे आश्रम वाहून गेलेले होते. त्यामुळे जेवणाची, अन्नधान्याची सगळीच अडचण होती. 8-8 दिवस जेवण भेटत नव्हतं, फक्त पाण्यात बिस्किट बुडून खावे लागले. सगळा प्रवास जंगलातला. म्हणजे साधना, तपश्चर्या करताना अतिशय कष्ट आहेत. जेवण नाही, काही नाही, शरीराची आटणी होते, सूक्ष्म शरीर बनतं. तपश्चर्या, पण तपश्चर्या करणाऱ्यालाच फक्त देव भेटतो, अन्याला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात योग याग तपे साधना आहेत देवाच्या भेटीचे, पण ते खडतर आहे. आणि ज्यानं साधना केली त्यालाच भेटतं. पण नामचिंतन असं आहे, नामस्मरण करणाऱ्याला तर देव भेटतोच भेटतो, पण नामस्मरण करणाऱ्याच्या घरच्यांना सुद्धा भेटतो. नवे नवे घरच्यांचा सुद्धा उद्धार आहे. मी तुमच्याशी जे पण बोलणार आहे, बिगर पुराव्याचं माझं बोलणं दिसलं तर कान धरण्याचा अधिकार आहे तुम्हाला. मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. नामचिंतन करणाऱ्याचा उद्धार तर आहेच आहे, पण नामचिंतन करणाऱ्याच्या घरच्या लोकांचा सुद्धा उद्धार आहे. माऊली ज्ञानोबारायांचा पुरावा देऊ का? हरिपाठातलाच आहे. तुमच्या हरिपाठाचा तो अभंग पाठातला आहे, 17व्या क्रमांकाचा अभंग आहे. हरिपाठ कीर्ती पवित्रची होय, तपाचे सामरस चिरंजीव कर. आता पुढे बघा, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन गुणी ठेले. नामचिंतन करणाऱ्याच्या आईचा उद्धार, नामचिंतन करणाऱ्याच्या बापाचा उद्धार, नामचिंतन करणाऱ्याच्या भावाचा उद्धार, नामचिंतन करणाऱ्याच्या सगळ्या गोत्राचा उद्धार. श्रीमद भागवतात पुरावे आलेले. नामचिंतन करणाऱ्याच्या आईचा उद्धार झाला. लहानपणी एक गोष्ट आपण नेहमी ऐकलेली आहे, एक राजा असतो, त्याला 2 बायका असतात, एक आवडती आणि एक नावडती. ऐकली ना गोष्ट? ही गोष्ट नाही आहे, भागवतातली कथा आहे. उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला 2 राण्या आहे, सुनीती आणि सुरुची, म्हणजेच आवडती आणि नावडती. दोघींना मुलं आहे. सुरुचीचा मुलगा आहे उत्तम आणि सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. ध्रुव गेला बापाच्या मांडीवर बसायला, तर सावत्राईने त्याला ढकलून दिलं. रडत आईकडे गेला, आई 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 मला बाबांच्या मांडीवर बसायला नाही मिळालं. छोट्या आईने ढकलून दिलं. ती म्हणली, अरे मग तुझ्या बापाची मांडी काय अविनाशी का? काय बसतो त्याच्या मांडीवर? अशा अविनाशी परमात्म्याच्या मांडीवर बस, का जिथून तुला कोणीच खाली खेचणार नाही. मग कुठे राहतो गाई देव? ध्रुव बाळ 5 वर्षाचे. 5 वर्षाच्या बाळाला त्याची आई काय शिकवते पा, आणि आपलं पा, आपले हाड पुरे चालू आहे त्या झोळीमध्ये, त्याची हाडाडच बिचाराची. 5 वर्षाच्या बाळाला आई शिकवते ते, तो परमात्मा अरण्यात राहतो. निघाले ना ध्रुव बाळ अरण्यामध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय, त्या भगवत नामाचं त्यांनी चिंतन केलं. भगवंताची आकाशवाणी झाली, तुला 36,000 वर्ष असून राज्य करायचंय ध्रुवा, त्याच्यानंतर तुला विमान घ्यायला येईल. 36,000 वर्ष राज्य कारभार ध्रुव बाळाने पाहिला. एक दिवस भगवंताचे पार्षद विमान घेऊन आले आणि विमानात बसून ध्रुव बाळाला अढळपदाला घेऊन चालले. पण ध्रुव बाळ नाराज होते. त्या पार्षदांनी विचारलं, तुम्ही का बरं नाराज? अहो म्हणे, ज्या माऊल्यांमुळे मला ही जागा मिळते, अशी ती माझी आई कुठं असेल? पार्षद म्हणे, दुःखी नका होऊ, आपल्या पुढे जे 2 विमानं चाललेत ना, त्या दोन्ही विमानांमध्ये तुमच्या दोन्ही माऊल्या आहेत. म्हणजे फक्त सक्कीच नाही, सावत्र सुद्धा. म्हणजे नामचिंतन कुणी केलं? ध्रुव बाळाने. पण ध्रुव बाळाच्या अगोदर उद्धार कुणाचा झाला? मातृ पितृ प्रल्हादींच्या
कोणाचा झाला? बापाचा झाला, हिरण्यकश्यपू. आणि गोकर्णाच्या नामचिंतनाने धुंदुकारी भावाचा उद्धार झाला, हे भागवत सांगते. म्हणून योग याग तपे याच्यानं फक्त भगवंत त्या साधना करणाऱ्यालाच भेटेल. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भगवत नामचिंतनाने नामस्मरण करणाऱ्याला तर देव भेटेलच भेटेल. त्याचा तर उद्धारच आहे, पण त्याच्या कुळगोत्राचा सुद्धा उद्धार आहे. विठ्ठल म्हणून योग याग तपे केली तयाने अमुपे. तुकोबराय पटलं आम्हाला. आता आम्ही सुद्धा आमच्या उद्धाराकरता, मुक्ती करता नक्कीच आमच्या जीवनामध्ये आम्ही नामचिंतनाचा अवलंब करू, आम्ही नामस्मरण करू. पण तुकोबराय तुम्ही फक्त आम्हाला सांगा का आम्ही कोणतं नाम घ्यावं अभंगाच्या शेवटी? जपा नाम, पण कोणतं मंत्र त्रिअक्षरी सोपा नाम जपा. किती अक्षराचं? त्रिअक्षरी 3 अक्षराचं. कोणतंही घ्या, मग विठ्ठल घ्या, केशव घ्या,
गोपाळ घ्या, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. पण खरं तर असं आहे बरं का, नाम किती अक्षराचा असू द्या, 3, 4, 5, 6 किती अक्षराचं नाव असू द्या, पण शास्त्र सांगते भगवंताचं खरं नाम 2च अक्षराचं आहे. कशावरून? पुराव्याशिवाय नाही बोलणार मी. तुलसीदास महाराजांचा पुरावा आहे. हे सूत्र वापरलं ना का तर देवाचं नाव खरं 2च अक्षराचं हे सिद्ध होईल. सांगण्यापेक्षा लगेच गणितच करून पाहू ना आपण. जिथं सप्ताह चालू आहे ते कोणतं मंदिर आहे? खंडेराव मंदिर. म्हणजे देवाचं नाव काय? खंडेराव. किती अक्षर आहेत? खंडेराव किती अक्षर आहेत? 4. म्हणजे त्याचं अक्षर नाव आहे 4 अक्षराचं. पण तुळशीदास म्हणतात देवाचं नाव हे खरं 2च अक्षराचं. कशावरून? त्यांचं सूत्र घ्या ना, लगेच ते सूत्र वापरायचं. ते काय म्हणतात? नाम को चतुर्गुणे. नाम किती अक्षराचं आहे? 4. खंडेराव. चतुर्गुणे म्हणजे नामाला 4 गुणा. नाम किती अक्षरी आहे? 4 4 गुणा. 4 चौक उसमें पंचतत्व मिले. त्याच्यात 5 मिळवा. पटापटा हो, चला ना, काटा सरकत चाला. तुमचं गणित कच्चं आहे का काय? किती? 21. उसे दुजा करणे का काम कहे तुलसीदास. त्याची दुप्पट करा. 42. संख्या लक्षात ठेवा बरं का. 42. उसे 8 से भाग दे नीचे रहे सो नाम. 42 ला 8 भाग द्या. बसतो का पा? ए पुरी हो, करा ना पटापटा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंच. खाली किती उरले? भगवंताचं नाम 2 अक्षरे सूत्राने सिद्ध होत. विठ्ठल विठ्ठल. बहुतेक खंडेराव हे 4 अक्षरी सम संख्या आहे म्हणून उत्तर 2 अंक्याला असेल. सम संख्या कोणती कोणती? सम, विषम, सम. विषम विषम संख्या. मग सम खंडेराव सम संख्या म्हणून उत्तर 2 आला असेल. आता आम्ही विषम संख्या घेऊन पाहू. घ्या. भगवंताचं नाम आहे केशव. किती अक्षर आहेत आता? संख्या विषम आहे बरं का. सूत्र तेच आहे, बदलायचं नाही. नाम को चतुर्गुणे. नाम किती अक्षरी आहे? केशव. 3. सूत्र तेच वापरा. 4 गुणा. 4 त्रिक उसमें पंचतत्व मिले. 12 5 मिळवा. उसे दूजा करने का काम कहे तुलसीदास. दुप्पट करा. ध्यानात ठेवा. 34. उसे 8 से भाग दे. 34 ला 8 भाग द्या. बसतो का पा? खाली राहिले. तुम्ही संख्या विषम घ्या नाही तर सम घ्या. सूत्र हेच वापरा. देवाचं नाव 2च अक्षराचं आहे. विठ्ठल. असं साधं आणि सोपं नाम सगळ्या साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. ज्ञानेश्वर माऊली. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. यथामती यथावकाश भंगाचं चिंतन माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्या सर्वांच्या समोर, सर्वांच्याच आशीर्वादाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकले असेल ते माझ्या वाणीचा दोष समजून माझी मला परत करा. आज या ठिकाणी शिवरे या गावात वार्षिक सालाबादप्रमाणे 13व्या वर्षाचा वर्धापन दिन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या या मंदिराचा 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चालू असणारा अखंड श्री शक्तीचा जागर अर्थात त्रिदिनी नामयज्ञ. आणि या यज्ञातील प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्व संत मायबापांचा माझ्यासारख्या पामराला दर्शनाचा योग मिळाला. धन्यवाद. कार्यक्रम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं, समस्त भजनी मंडळाच्या वतीनं आणि शिवरे ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून हा चालू असणारा यज्ञ आणि सगळ्यांच्याच माध्यमातून खूप मोठं योगदान याला आहे. म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने हा यज्ञ होतोय. आणि या यज्ञामध्ये सगळे कीर्तन हे श्री शक्तीचे आहे. नवे व्यासपीठच श्री शक्तीचं बनवलेलं आहे. म्हणजे कीर्तनकार
स्त्री शक्ती आहे, गायिका स्त्री शक्ती आहे, टाळकरी वर्ग स्त्री शक्ती आहे आणि मृदंग वादक सुद्धा स्त्री शक्ती आहे. मग तुम्ही म्हणाला आम्ही उद्यापासून कीर्तनाला नाही यायचं का? नाही यायचं. खरं तर आपली संस्कृती ना स्त्री पुरुष धर्म संस्कृती आपली, म्हणजे पहिला स्त्रीला मान आहे बरं का. आता काही भाग असतील ते डोक्यातून काढून टाका. मी बिना पुराव्याचं कधीच बोलत नाही. 35 वर्ष झाले आणि मरेपर्यंत पुराव्यानेच बोलणार आहे, भरकटणार नाही. तुम्हाला स्त्री शक्तीची जाणीव करून देते. जर काही विचार वेगळे असतील मनातून तर काढून टाका. पण तुमच्या पुढे मी जी बाजू मांडणार आहे, नाण्याला 2 बाजू असतात, त्या दोन्ही बाजू तुमच्या समोर सांगते आणि मला थांबायचं. खरं तर सृष्टीची निर्मितीच 2 तत्वापासून झालेली. कोणते तत्व आहे? माया आणि ब्रह्म. ब्रह्म नंतर आहे, पहिली कोण आहे? स्त्री शक्ती. पुरावा देऊ का? प्रमाणानं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोभा तेरे तेरे तेरे, तेथे एक ढाल गज निर्माण झाली. स्त्रीलिंगी आहे. एक गोळा, एक ढाल तयार झाली. पहिलं माया तत्व आहे, नंतर ब्रह्म आहे. आता प्रमाण देते. यारे यारे लहान थोर थोर, याती भलती नारी नंतर नारे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी. मातृदेव भव, नंतर कुळी. पाठ आहे तुमचं काय म्हणत? मग होणारच आहे ना. स्त्री शक्ती सुरुवातीला. अजून पुरावा देते तुम्हाला. 4 वेद आहे ना, 4 वेद. त्यामध्ये जो ऋग्वेद आहे का, ऋग्वेदातली पहिली ऋचा ब्राह्मण पत्नीनं सुरुवात केली महाराज. म्हणजे वेदाची सुरुवात सुद्धा ब्राह्मण पत्नीपासून आहे. म्हणजे वेदाची सुरुवात सुद्धा स्त्रीपासून आहे. आणि सगळ्यात शेवटचा पुरावा देते, लाल शेरा. परत काही बोलायचं कामच नाही राहणार. पंढरपूरला जाताना पांडुरंगाच्या दर्शनाला त्या सभा मंडपातून जातात ना, बारीला उभं राहता, तर ते पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याच्या आधी ना पहिलं एक झाड लागतं. माहिती तुम्हाला? आता खरं सांगा, कानोपात्राबाई कोण होत्या? बोला बोला, जोरात बोला. आता एका वेश्येची मुलगी होती. मला हे म्हणायचं, आता तिचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला बी करमत नाही. तिचं दर्शन घेऊन पुढे त्याच्याकडे जावं लागतं. जर ती त्याला मान्य आहे तर आजची स्त्री समाजाला मान्य का नाही? माझी नाण्याची एकच बाजू झाली, आता नाण्याची दुसरी बाजू ऐका. स्त्री शक्तीला नक्कीच ही संधी असावी आणि तिनं ते केलं पाहिजे. फक्त वारकरी संप्रदायाचे नियम ते जे लावलेले, तिला त्या नियमानं तिचं कीर्तन असावं, एवढंच म्हणणं आहे माझं सुद्धा. सीतेकरता सुद्धा लक्ष्मण रेषा आखलेली होती. म्हणजे आम्हाला लक्ष्मण रेषा तुम्ही कसं वागलं तर चालतं असं नाही अर्थ त्याचा. तुम्ही पण एक बाणी एक पत्नी एक वचनी असलं पाहिजे तर आम्हाला लक्ष्मण रेषा आहे. तर मग तुमचं कसं बी जमणार नाही त्याला. सगळ्यांना नियम आहेत, सगळ्यांनी नियमात राहिला पाहिजे. मग पुरुष कीर्तनकार असो अथवा स्त्री असो. म्हणून आपलं सगळ्यांचं जीवन हे नियमात असावं. त्यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ नियम आहे. तुकोबारांच्या प्रमाणाने बोलणार बरं काय. म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको काही बाई मनाने बोलले, तशी मी घाबरत नाही कोणाला, पण पुराव्याने बोलते. तुका म्हणे देवापाशी, तुका म्हणे विटाळशी, नाही चालत देवापाशी. पुरावा आहे. म्हणून तेवढे नियम आपण पाळावे. आता विटाळाचा प्रकार एकच नाहीये. ज्ञानाचा पण विटाळ आहे, पैशाचा पण विटाळ आहे, उपासनेचा पण विटाळ आहे आणि रक्ताचा पण विटाळ आहे. आपला विटाळ फक्त डोक्यात रक्ताचाच राहतो. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुद्धा विटाळ आहे. जर याचा हा व्यवहार होत असेल तर विटाळच आहे. उपासना तुम्ही आराध्य ज्याला म्हणतात, भगवान चक्रधर स्वामीला आराध्य जर मानत असाल, तुमची भक्ती दुसरीकडे गेली तर उपासना तुमची व्यभिचारी झाली तर विटाळ आहे. पांडुरंगाला मानत असा दुसरीकडे गेले तर व्यभिचारी भक्ती झाली, विटाळ आहे तुम्हाला. उपासनेचा विटाळ आहे, ज्ञानाचा विटाळ आहे, तुम्हाला अर्थाचा विटाळ आहे, तसा रक्ताचा विटाळ आहे. तो विटाळ जर
माझ्या भगिनींनी इथं ते नियम जर पाळले तर जगात आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. मी नाण्याची दुसरी पण बाजू मांडली, फक्त एकावरच आक्षेप नको यायला. म्हणून हे दोन्ही सूत्र जर आपण आपल्या जीवनात सांभाळले तर स्त्री आणि पुरुष तत्वाने परमार्थ नक्कीच पुढे जाईल. ही शास्त्राची वेदाची आपल्याला अनुमती आहे. असा हा स्त्री शक्तीचा जागर या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ट्रस्ट यांच्या माध्यमातून, शिवरे ग्रामस्थांच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून आयोजित केला. खूप सुंदर असं नियोजन आहे. आज प्रथम दिवस आहे. या यज्ञाकरता गोड गायनाची साथसंगत ज्यांची मिळालेली आहे, गान सम्राज्ञी आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या नाशिकचं वैभव राणीताई येथे उपस्थित आहे. आणि आपल्या नाशिकचं वैभव आमच्या मंगलताई गतीर मुंडेगावकर त्या उपस्थित आहेत. आणि वारकरी शिक्षण संस्था, काय संस्थेचं नाव आपल्या? ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था वाशेरे, तालुका अकोले येथील असणाऱ्या या गोड गुणीजन मुली, सर्व मुलींचे विद्यार्थिनींचे या ठिकाणी आभार. तुतारी वाले असणारे दादा त्यांचे पण आभार. गोड मृदंगाची साथ करणाऱ्या मृदंग अलंकार या वाद्याचं नाव आहे मृदंग. वाद्याचं नाव काय? मृदंग वाजवण्याकरता मनगटात मर्दानगी ताकद लागते. ती ताकद फक्त तुमच्याच मनगटात आहे असं नाही, आमच्या पण आहे. हे चित्र इथं दाखवून दिलं. अशा आमच्या मृदंग अलंकार हरिभक्तपरायण यशोदाताई त्यांचे पण या ठिकाणी आभार. आणि गोड विण्याची साथ करणारे अगदी नावाजलेलं नाशिकचं वैभव हरिभक्तपरायण आमचे गणपत बाबा सानप यांचे पण या ठिकाणी आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गोड अशी सिस्टीम पवन दादांची या ठिकाणी श्रीरामनगर गोड प्रकारची उत्कृष्ट सिस्टीम आहे. आता सगळं ओके झालेलं आहे म्हणून पवन दादांचे पण या ठिकाणी आभार. आणि हा सोहळा आपल्याला परत परत बघता यावा याकरता यूट्यूब चॅनल चित्रीकरणाची व्यवस्था इथं केलेली आहे, त्या दादांचे पण आभार. पण असं वाजू नये हा शास्त्राचा नियम आहे. आणि उपस्थित जनसमुदाय आपण या ठिकाणी जमलात, आपले पण आभार. विशेष रूपाने आदरणीय परमार्थप्रेमी आमच्यावर प्रेम करणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण नवनाथ माऊली यांची उपस्थित आहे. परिसरातून सगळेच वारकरी उपस्थित आहे. आणि अगदी गोळे गोंदेगाव या परिसरातून निफाड हो ना, गोंदेगाव फोनच झाला होता त्यांचा माझा. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाळासाहेब दादा कांगणे असतील, सगळ्यांच्या ठिकाणी उपस्थिती, सगळ्यांचे आभार. विशेष रूपानं महात्माजी उपस्थित आहे त्यांचे पण आभार. झालेली सेवा भगवंताच्या श्री चक्रधर स्वामींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल